पण जातीपातीमध्ये किती फाडणार आहोत. मुख्यमंत्र्यांनी जरांगेशी स्वतः जाऊन चर्चा करावी ही आमची भूमिका होती, ती झालेली आहे. ओबीसी समाजाचे सर्व नेते हे भारतीय जनता पक्षाबरोबर मंत्रिमंडळामध्येच आहेत. ते सगळ्यात मोठे नेते सध्या जे आहेत ते छगन भुजबळ आहेत. कारण जरांगे पाटलांना आव्हान देण्याचा प्रयत्न मुख्यमंत्री करत होते, ते तर सरकारमध्ये आहे, भाजपबरोबर आहे. त्याच्यामुळे कोणताही संघर्ष न करता दोन्ही समाजांचे प्रश्न कॅबिनेटमध्ये सुटावे. काल प्रजासत्ताक दिवस होता आणि सगळीकडे प्रश्न सामंजस्याने सुटावा. शेवटी हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामध्ये कोणत्याही प्रकारचा तणाव जातीय, धार्मिक, सामाजिक असू नये. महाराष्ट्र पुरोगामी वंचित बहुजन आघाडीशी माझी सातत्याने चर्चा सुरू आहे उद्धव ठाकरे यांच्यावर. त्यांचं प्रतिनिधी आम्हाला येऊन भेटतात, आम्ही त्याची चर्चा करतो. गरज पडली तर आम्ही माननीय प्रकाश आंबेडकर यांच्याशीही चर्चा करतो. निमंत्रण नाही असं जर म्हणायचं असेल तर 25 तारखेच्या बैठकीसंदर्भात त्यांना दिलेलं निमंत्रण हे समाज माध्यमांवर आहेच, आपण पाहिलं असेल. 3 पक्षाच्या प्रमुख नेत्यांनी त्यांच्या सहीचं एक पत्र निमंत्रण हे वंचित बहुजन आघाडीला दिलेलं आहे. 30 तारखेच्या बैठकीला ते हजर राहतात असं त्यांनी सांगितलं आहे. आणि मी त्या सगळ्या घटनेचा साक्षीदार आहे, माझी सही आहे त्या पत्रावर. त्याच्यामुळे मला काही माहीत नाही यापेक्षा कोणी अप्रत्यक्षपणे भाजपला मदत करू इच्छिते का या देशामध्ये, असे अनेक पक्ष आहेत. पण वंचित बहुजन आघाडी कोणत्याही परिस्थितीमध्ये, प्रकाश आंबेडकर कोणत्याही परिस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशा प्रकारची भूमिका कधीच घेणार नाही. कारण डॉक्टर आंबेडकरांचं संविधान, डॉक्टर आंबेडकरांचा लोकशाही संदर्भातल्या भूमिका, राज्यघटना, ज्या पद्धतीनं मोदी शहांचं सरकार रोज पायदळी तोडवतं, मला असं वाटत नाही देशातला सुजाण नागरिक अशा परिस्थितीत भारतीय जनता पक्षाला मदत होईल अशी भूमिका घेईल. आणि प्रकाश आंबेडकर हे स्वतः आंबेडकरांचे नातू आहेत आणि त्यांच्यावर संविधानाच्या रक्षणाची सगळ्यात जास्त जबाबदारी आहे असं आम्ही मानतो. त्याच्यामुळे आपल्याला काँग्रेसची जिरवायची आहे की भाजपचा पराभव करायचा आहे हे ठरवायची वेळ या देशातल्या प्रत्येक राजकीय पक्षावर आलेला आहे. काँग्रेसची नंतर जिरवता येईल, आधी भाजपचा पराभव केला पाहिजे. कळलं का? बरोबर. चला, थँक्यू. कॅमेरे तोडण्यात आलेले आहेत. शासकीय पाठबळ असल्याशिवाय किंवा पोलीस खात्यामध्ये राजकीय भरती आणि बदल्या असल्याशिवाय अशा प्रकारचं धाडस पोलीस करणार. पोलीस दल हे स्वतंत्र व निपक्ष असायला पाहिजे. पण पोलीस दल सध्या या गेल्या 5-6 वर्षामध्ये 2.5 वर्षाचा काळ सोडला तर त्या पद्धतीने निपक्ष राहिलं नसून एका विचारांच्या लोकांना महत्त्वाच्या पदावर ठेवलं जातं. जर या राज्यातल्या प्रशासनातल्या प्रमुख लोकांना, कुलगुरू पदावरील लोकांना अयोध्येत जाऊन आपल्या भावना व्यक्त कराव्याशा वाटतात, हे धर्मनिरपेक्ष आणि पुरोगामी महाराष्ट्राचं लक्ष आहे. त्यांना पेढे वाटावेसे वाटतं, त्यांना नाचावंसं वाटतं. या सगळ्या घडामोडी आम्ही स्वतः प्रभू श्रीरामाच्या आंदोलनामध्ये आघाडीवर होतो, पण शेवटी संयम हा रामाचा संयम हा पाळायलाच हवा. तर अशा प्रशासनामध्ये दुसरं काय होणार? आदित्य ठाकरे यांनी 8 दिवसापूर्वीच सांगितलं की पत्रकारांना सुद्धा हल्ल्यांना तोंड द्यावं लागेल आणि पुण्यातच बोलले, त्याने पुण्यातच पत्रकारांवर हल्ला. ठीक आहे. रामराज्य नसून, रामराज्य आलं नसून पलटू रामांचं राज्य येताना दिसतं. ज्या प्रकारचं आम्ही चित्र बिहारमध्ये काल पाहत होतो, ज्या प्रकारचं चित्र महाराष्ट्रात आपण पाहिलेलं आहे की 24 तास आधी प्रधानमंत्री अजित पवार, प्रफुल्ल पटेल यांच्या भ्रष्टाचारावरती हल्ला करतायत आणि 24 तासानंतर पलटी मारून त्याच पटेलांना आणि त्याच पवारांना आपल्या सरकारमध्ये घेत आहेत. बिहारमध्ये
नितीश कुमारांचं जे काय राजकारण सुरू आहे, नितीश कुमार यांच्यासाठी भारतीय जनता पक्षाचे दरवाजे बंद आहेत. ते हात जोडून आले तरी आम्ही त्यांना आमच्या पक्षाबरोबर घेणार नाही, असं अमित शहा पाटण्यात जाऊन बोलत होते. त्याच्यावेळी नक्की पलटी कोणी मारली? नितीश कुमारांनी मारली की भाजपने मारली? महाराष्ट्रात पलटी कोणी मारली? भाजपने मारली आहे की अजित पवारांनी मारली? हे महाराष्ट्रात नव्हे देशामध्ये रामराज्य नसून पलटीरामांचं राज्य आलेलं आणि हाच आपल्या लोकशाहीला सगळ्यात मोठा धोका आहे. रामराज्याची व्याख्या जरा समजून घेतली पाहिजे. रामराज्य आलं म्हणणार आहे. रामराज्य आलं असतं तर जरांगे पाटलांना लाखो लोक घेऊन मुंबईवरती मोर्चा काढावा लागला ना. रामराज्य खरोखर झालं असं असतं तर या महाराष्ट्रामध्ये गेल्या 1.5 वर्षामध्ये 3,000वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नसतील. रामराज्य आलं असतं तर उत्तर प्रदेश आणि बिहारातून रोजगारासाठी 10 लाख तरुणांना इस्रायलमध्ये नोकरीला जावं लागलं नसतं संकट काळामध्ये जीव मुठीत धरून. याला रामराज्य म्हणत नाही. यांच्यापेक्षा रावणाचं राज्य अधिक उत्तम होतं लंकेचं. जसं तुम्ही म्हटलं फेकुरामाप्रमाणे